नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. दुष्यंत हा आपल्या बायकोची म्हणजे आपल्या कृष्णाची हाताची छान मसाज करून देतो, कारण तिने इतक्या वाती वळल्या तिचे हात दुखत असतील असा विचार करून तो वाती वळत वळत झोपी गेलेला असतो. त्याच वेळेला कृष्णाला पहाटे जाग येते. जाग आल्यावरती ती पाहते तर काहीतरी वास येतोय जळल्याचा. त्या वासाचा शोध घ्यायला हवा म्हणून ती तडकन उठते आणि हळूच मग ती खालच्या दिशेने जाऊ लागते. का कोणास ठाऊक तिला ना कापूस जाळल्यासारखा वाती जाळल्यासारखा वास येऊ लागतो. हा काय प्रकार आहे हा तो शोधून काढायला हवंच ना. आणि पूजा जरा तिरसट स्वभावाची किंवा आपण म्हणू शकतो चीटर आहे, तर ती चीटिंग करू शकते, आपली वाती ती जाळू शकते असा संशय पण आपल्या कृष्णाला येतो. कृष्णा लगेच तातडीने तिच्या खोलीतनं बाहेर येते, हॉलमध्ये देवघराजवळ जाते आणि तिथे गेल्यानंतर पाहते तर ज्या वातींचं ताट तिने तिथे नेऊन ठेवलं होतं त्याच वातींच्या ताटाला प्रचंड आग लागलेली असते. ती लागलेली आग ते आगीसोबत तिच्या इच्छा, तिची मेहनत, तिची भक्ती सगळं काही पणाला लागलेलं होतं. देवी आईसमोर हात जोडून ती म्हणू लागते, देवी आई ही कसली परीक्षा गं? अशी कशी परीक्षा घेत आहेस तू माझ्यावरती असा अन्याय का होत आहे? दरवेळेला मीच का एवढ्या परीक्षा द्यायच्या? मी एवढी मेहनत केली, त्या मेहनतीचं हे असं चीज व्हावं? मी कुणालाही असं करू देणार नाही. मग ती काय करते, लगेच पूजाला हाक मारायला सुरुवात करते. आणि पूजाला हाक मारू लागल्यानंतर सगळेच जण तिथे उठून येतात आणि पाहू लागतात काय झाले, एवढी का ओरडते कृष्णा. तितक्यात बाळजाबाई येते. बाळजाबाईने कृष्णाला विचारलं काय झाले, तर कृष्णा दाखवते कृष्णाच्या वळलेल्या वाती ह्या अगदी जळून खाक झालेल्या असतात. आता पूजा खाली यायचं नाटक करते, डोळे चोळत चोळत येते, झोपेतनं उठवलं म्हणून झोप का मोडली म्हणून वाद घालत असते. तर आता इथे कृष्णा तिला विचारू लागते, हे सगळं तू का केलंस? तर इथे डोळे चोळत चोळत समरराव बघतात, अरे हे काय पेटलं एवढं? अरे बहुतेक तुझ्या वळलेल्या वाती समय पडल्यामुळे त्या पेटून खाक झाल्या. किती मेहनत केली होतीस गं तू, आता पुन्हा एवढी मेहनत करायला किती वेळ जाईल, शक्यच नाही असं म्हणत तो तिथे कैवारपणा करू लागतो की जणू काही मला फार वाईट वाटतंय तुझ्या वाती जळल्या म्हणून. हे पाहिल्यानंतर पूजा पण म्हणू लागते, अरे समर डार्लिंग, हो ना रे, बघ ना किती मेहनतीने वळल्या होत्या, तिने त्या वाती जळून खाक झाल्या ना. असं करत ती लगेचच म्हणू लागते, तू आता स्पर्धेत नाही भाग घेऊ शकणार ना. तर आता पूजाला इथे खडसावत इथे म्हणू लागते की हे जे तू ढोंग करते ना, दया आल्याचं ते माझ्यासमोर करू नको. तुझा स्वभाव काय आहे आणि तू काय आहे हे मला खूप चांगलं ठाऊक आहे. तुझा कपटीपणा मी काही विसरलेली नाही. मी तो बोलून दाखवत नाही म्हणजे काही मला तुझ्याबद्दल काही माहिती नाही असं समजू नको. हे समज काही नाही, तूच केले. ह्या सगळ्या वाती जाळण्याचा प्रयोग पण तुझाच आहे. आता इथे पूजा रग्गेलपणे म्हणू लागते, माझ्यावर अशी काही आळ लावायची नाही हां. आता कृष्णा म्हणू लागते, आळ लावायची नाही? अरे मी आरोप थेटच करते, तूच हे सगळं केलं आहे, मला पूर्णपणे गॅरंटी आहे. इथे पूजा मात्र कांगावा करते, मी असलं काही केलं नाही आणि माझ्यावर कोणी आरोप लावलेला मी काही सहन करणार नाही. आणि ते तुझी आरेरावी आहे ना तुझ्याजवळच ठेवायची. नाही तर मग तुला स्पर्धेत भाग घ्यायचा नसेल तर स्पष्ट सांग ना, मी स्पर्धेत भाग घेत नाही, मी नाही करत, मी नाही हे करणार, मग चाव्या मला देऊन टाका असं म्हणत ती तिथे ओरमटपणे वागू लागते, बोलू लागते. आता कृष्णाचा संताप होतो. ती म्हणते की मी काही स्पर्धेतनं बाहेर भाग घेण्यासाठी माघार घेण्यासाठी असं काही केलेलं नाही किंवा बोलतही नाही. जे सत्य आहे तेच मी तुला बोलते. हे सगळं तू केलं आहे, तुझ्याचमुळे ह्या वाती जळल्या आहे आणि हे सत्य आहे, काळ्या दगडावरची रेख समज हवी तर तू. आता इथे पूजा मात्र नकार देते, मी असलं काही केलेलंच नाही. समर्पण म्हणतो की सगळेजण उठतात आणि माझ्याच बायकोवर सदा आरोप लावत असतात, मला हे काही चालणार नाही सारखा आरोप माझ्या बायकोवर कोणी लावलेला. आणि राहिला विषय स्पर्धेचा, तर ती स्पर्धा योग्य पद्धतीने खेळत असेल तर खेळा, नाही तर जाहीर करून टाका पूजा इथे जिंकलेली आहे. तर आता कृष्णा म्हणू लागते की जिंकणं हारणं हे सगळे मन नशिबाचा भाग. मी तर यातनं पुन्हा नव्याने उभारी घेणार, सगळं काही नव्याने करून दाखवणार आणि ही स्पर्धा पण जिंकण्याची जे चान्सेस आहे ते माझ्याच बाजून मी दाखवेलच तुला. तर आता पूजा इथे स्पष्ट म्हणते की मी इथे कुठलीही तयारी करणार नाही, कारण चिटिंग करायला सुरुवात केली कृष्णाने, कांगावा करायला सुरुवात केली. मी माझ्या माहेरी जाऊन सगळं करणार आणि माझ्यावर लक्ष ठेवायला तुमची भक्ती आहेच तिथं, हवं तर तिला विचारा मी प्रामाणिकपणे केलं आहे की नाही केलं आहे, मी आता इथे थांबणार नाही. तर आता बाळजाबाई म्हणते की हे नियमात नाही. तर नियमात का नाही आहे, फक्त तुम्हाला मंदिरात पोचण्याशी मतलब ना, मी पोचेल वेळेत असं सांगून आता इथे बाहेर पडते पूजा घरातनं.
आणि एवढी चिटिंग करणारी व्यक्ती जर असं वागत असेल तर वागू द्या. बाळजाबाईंना कृष्ण म्हणते जात असेल तर जाऊ द्या. आता खरं तर देवावरतीच हा सगळा निर्णय आपण ठेवून देऊया. देव ठरवेल कोण खरं कोण खोटं आणि कोण जिंकेल आणि कोण हरेल. देवाच्या भरोश्यावरती आता इथे सगळं काही सोडून देण्यात येत आहे. आणि आता बाळजाबाई म्हणते ठीक आहे, तुला जायचं तुझ्या माहेरी जाऊन तिकडे तयारी करून तिकडे थेट मंदिरात पोचायचं असेल तर पोच, मलाही काही हरकत नाही. स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा एवढी पण जीव घेणी नाही आहे की एवढा मनस्ताप एकमेकांना द्यावा. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे आता पूजाने माहेरी जायचे ठरवले आणि कृष्ण आता लगेच कामाला लागते असं म्हणत स्वतः तयारी करायला बिलगलेली असते. आता इथे पूजा माहेरी जायला निघालेली असते बॅग भरून आणि कृष्णा आंघोळ वगैरे करून आपली पुन्हा एकदा वाती वळायला घेते. निम्म्या शिम्म्या वाती झाल्यानंतर तिला आठवतं की अजून करंजा बाकी आहे, अजून दुर्वा आणायची आहे, फुलं आणायची आहे, किती सारी तयारी. तर कामात काम अशी ती अनेक कामं करायला सुरुवात करते. वाती वळता वळता लगेचच पीठ कणिक मळायला घेते. करंजा पण करायची आहे म्हटल्यावरती त्याचं कणिक तर मळायलाच हवं, म्हणजे कसं ते भिजून राहील, म्हणजे पूर्वतयारी थोडीशी केलेली राहील. अशा उद्देशाने ती लगेचच इथे कणिक मळते. आता बाळजाबाई तिथे येते आणि म्हणते की बाळा, तू आता हे सगळं पुन्हा नव्याने करत आहेस, खरंच तुझी जिद्दीची खरंच कमाल आहे. हवं तर मी थोड्याशा वाती वळून देऊ का? तर इथे मग आपली कृष्ण म्हणते नका, मी खरंच श्रद्धेने देवीच्या प्रेमापोटी देवासाठी मी हे सगळं करते, मला कुणाची मदत नको, प्रामाणिकपणे मला जिंकायचे. आणि खरं तर जिंकणं हारणं हा महत्त्वाचा मुद्दा नसून खरं तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या घराच्या चाव्या ह्या त्या पूजेच्या हवाली जाऊ नये. तिच्या हातात ते पडलं तर खेळ खंडोबा करून टाकेल, आपल्या घराचं वाटोळं करून टाकेल. आपल्या घराच्या सुखासाठी समाधानासाठी आणि ते घर व्यवस्थित नांदावं, सगळं काही व्यवस्थित राहावं, हीच माझी इच्छा आहे. आणि ती इच्छा देवाकडे जर पूर्ण झाली तर खूपच चांगलं. प्रामाणिकपणे मी ही स्पर्धा जिंकेल आणि मला ती जिंकावीच वाटते, कारण मला चाव्या त्या पूजाच्या हाती जाऊ द्यायच्या नाही. खरंच कृष्णाचं कौतुक करावं तर किती. बाळजाबाई तिला म्हणते हो नक्कीच, तू नक्कीच हेच करू शकशील, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि कर तू, असं म्हणत ती आता बाहेर जाते. आता इथे कृष्णाला ती सांगून पण जाते की पटपटावर. आणि आपण इथे पाहतोय देवीच्या आसऱ्यावरती आपली कृष्णा हे सगळं काही करते, श्रद्धेने देवीच्या मनोभावे ती हे सगळं करते आणि जिंकायची तिची फार इच्छा आहे, कारण तिला पूजाला अजिबातच जिंकू द्यायचं नाही. आता पहाटे पूजा घरी आली म्हणून सावित्री विचारू लागते, जाळल्यास का वाती? तर इथे पूजा म्हणते हो एकदम छान. आणि आता पुढचा जो आपला प्लॅन आहे ठरलेल्याप्रमाणे आता तसं करायचं आहे आपण. तर ह्या वाती जाळल्या, तुम्ही योग्य काम केलं, आता माझी पूजा जिंकेल म्हणजे जिंकेल, असं कौतुक सावित्री करू लागते. तर सावित्रीच्या मागेच भक्ती येते आणि म्हणते की आवाज आला, मला कोण आले बघायला आले मी. तर इथे सावित्री म्हणते तुम्हाला आमच्या आवाजाचा त्रास होतो आहे का मॅडम? एवढा त्रास होत असेल तर एक काम करा ना, घराबाहेर जा. तर भक्ती म्हणते काय गाई, तुम्हाला असं का करत असते सतत? तर सावित्री आता इथे तिला ठणकावून बजावून सांगू लागते, आत्ताच्या आत्ता घराबाहेर सांगितलं ना जायचं, मी सांगेल तोपर्यंत घरात पाऊल ठेवायचं नाही, बाहेरची सगळी कामं करायची आणि इथे काय चाललं आहे काय नाही कुणाजवळ एक शब्दही बोलायचं नाही, नाहीतर माझ्या वाईट इतकं कोणी नाही, असं म्हणत तिच्या आईने तिला घराबाहेर जायला सांगितलं. भक्ती मात्र काही केलं हलेच ना, किती रंगेल आहेस असं म्हणत ती आता सावित्री तिच्या हाताला धरते आणि माझं ऐकायचं नसेल तर मी कायमची घराबाहेर पण काढू शकते मी, अशी धमकीही देते. तरी पूजा आपली भक्ती मान खाली घालून हे सगळं ऐकत असते. बिचारीचं खूपच मन दुखावलं जातं आहे ह्या सगळ्या प्रकरणात, पण आता करणार तरी काय. आईच्या घरी राहते आश्रितासारखी, तर तिला आई सांगेल तसं सगळं करावं लागते. आईने तिला हाताला धरून दाराबाहेर टाकलं. गोठ्यातलं शेण पाणी कर, भांडी यावर धुणी कर आणि मी सांगत नाही तोपर्यंत घरात यायचं नाही, असं म्हणून दार लावून घेतलेलं असतं. भक्ती बिचारी गोठ्यात जाऊन बसते. आता आपण पाहतोय कृष्णा तयारी करायला गेलेली असते आणि इथे सगळी तयारी योग्य केलेली आहे असं म्हणत आपली बाळजाबाई कृष्णाचं कौतुक करू लागते आणि म्हणते की तू सगळं एकदम पद्धतशीर केलं आहे, फुलं आणली, दुर्वा आणल्यात, करंज्या बनवून ठेवल्या, वाती पण वळल्यात, कणकेचे दिवेही बनवले, खरंच किती कौतुक वाटते मला तुझं, असं इथे बाळजाबाई कृष्णाला म्हणते. आणि कृष्णा म्हणते की मी हे सगळं फक्त देवीच्या भक्तीपोटी करू शकले, देवी आईचेच आभार, देवी आईने माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं. बाळजाबाई पण म्हणते हो ना, पण आता तू छान तयार हो बरं, मंदिरात जायचं आहे, कसं नटलेलं थटलेलं नवीन वस्त्र घातलेली हवी, तर तू वस्त्र वगैरे घालू नये. आता इथे आपल्याकडे भरपूर
वेळ आहे असं म्हणत भक्ती म्हणते की माझी रात्रभर जागरणामुळे झोपच झाली नाही, थोडा वेळ झोपावं म्हणते. तर इथे हा जो तिचा नवरा तो तिला म्हणू लागतो की का अगं तयारी करायला घे ना. तर इथे भक्ती म्हणते की मी इतक्या लोकांची मदत घेते तेव्हा तयारी होते, तर एकटी बाई ही कृष्णा एवढी कशी मेहनत करून जिंकू शकते. मला नाही वाटत ते एवढ्या वेळात वाती वळेल आणि करंज्या करेल आणि अमुक धमुक सगळं करेल आणि वेळेत पोचेल. मीच जिंकेल, अजिबात काळजी करू नको. तर आता इथे सावित्री येते आणि सावित्री म्हणते की मी आपल्या काकू आहेत ना त्यांच्याकडे पैसे देऊन आपल्याला जे जे वस्तू हव्यात ना त्या सगळ्या वाणसामानात विकत आणल्या आहे, काही बनवून घेतल्या आहे. बघ सगळी तयारी झालेली आणि ही तयारी झाली म्हटल्यावर तर आपल्याकडे भरपूर वेळ, चांगले 4-5 तास आहे, आपण निवांत सगळं करूया. तर आता इथे 2-4 तास तरी मी झोपते असं म्हणत इथे लगेचच आराम करायचं ठरवलेलं आहे पूजाने. मग इतकी तयारी आपल्या आईने आपली करून दिली. आई तिच्या प्रत्येक खेळीत प्रत्येक गोष्टीत शामील आहे आणि आपणच जिंकणार हा आत्मविश्वास, हा जो काही ओव्हर आत्मविश्वास आहे तो पुढे काय रूपांतर घेतोय. ही चिटिंग करणारी पूजा जिंकेल की नाही हे तर आपल्याला पुढे जाऊनच कळणार. पण तिला भारी अभिमान आहे की मीच जिंकणार आणि त्या चाव्या पण माझ्याच कमरेला शोभणार. तर सावित्री म्हणते चाव्या ठेवायला ना खरं तर कमरेला साडी घालायला हवी, म्हणजे कसं त्या रूपामध्ये माझी पूजा किती सुंदर दिसेल. अगदी रूप खुलून दिसतं गं साडीमध्ये तुझं. अशी ती साडी, त्या साडीनंतर कमरेवरती या अशा चाव्या, पंजाबी ड्रेसवरती कशा शोभणार हातामध्ये. तर आता तू साडीच नेसावी अशी इथे सावित्रीने इच्छा व्यक्त केली आहे. कसं चाव्या कमरेला लावून छम 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 करताना भारी वाटशील तू. तर इथे पूजा हसू लागते आणि म्हणू लागते की खरं आहे आई, पण त्या चाव्या मिरवायच्या की फिरवायच्या आता मी ते ठरवेलच पुढे. आणि मग इथे सगळेजण जोरजोरात हसू लागतात. आणि आता आपण जो काही प्लॅन केला आहे तो यशस्वी होणार, आपणच विजयी होणार हा आत्मविश्वास घेऊन हे तिघही आरामाला आता बसलेले आहे. दुपारचे 2:30-3 वाजले आहे. आपली कृष्णा छान प्रकारे तयारी करायला गेलेली असते. तोपर्यंत इकडे बाळजाबाई तिची वाट पाहत असते. मैनावती येते आणि म्हणू लागते अहो वहिनीसाहेब तयारी झाली, पण अय्या किती सुंदर तयारी केली आहे, सगळं काही तिने बनवलं देखील, कमाल आहे बाई ह्या कृष्णाची. तरी ते बाळजाबाई म्हणते मग कमाल तर आहेच, सून कोणाची आहे ती, माझी सून आहे, तर ती हे सगळं करून दाखवेलच. पूर्णपणे आत्मविश्वासाने इथे बाळजाबाई कौतुक करत असते कृष्णाचं. आणि मैनावती म्हणते हो खरंच आपली कृष्णा जिंकायला हवी, पण त्या भक्तीचं काय, ती पण जिंकू शकते ना. चिटिंग करून तर कोणीही जिंकेलो. प्रामाणिक प्रयत्न देवाला मान्य. देव आता प्रामाणिक प्रयत्नांना साथ देतोय की चिटिंग करणाऱ्या प्रयत्नांना, ते तर आपल्याला पुढे समजणारच आहे. छान प्रकारे तयार होऊन आपली कृष्णा आलेली असते. तिचं ते रूप पाहून बाळजाबाई तिची दृष्ट काढते आणि म्हणते तुला ना कधी कुणाची नजर लागू नये. आणि आता देवी आईचं नाव घेऊन आता आपल्या कामाला लागायला हवं असं म्हणत बाळजाबाई टोपली उचलायला मैनावतीला पण हात लावू लागते. आणि देवी आईचा चांग भलं असं म्हणत इथे देवी आईचं नाव घेऊन ही पाटी उचलून आपल्या कृष्णाच्या डोक्यावर ठेवण्यात येते. आणि तू यशस्वी हो असा आशीर्वाद सावित्री देते. आणि आत्ताच निघ हळूहळू, तोपर्यंत पोहोचशीलच तू असं म्हणत इतकी जड पाठी घेऊन आपली कृष्णा निघाली आहे देवी आईच्या मंदिराच्या दिशेने. आता इथे समरचा फोनची रिंग वाजते. समर उठतो आणि पाहतो काय यार कोणी उठवलं आहे. तर तिकडनं जो निरोप आला आहे तो निरोप ऐकल्यानंतर खाडकन उठून बसतो समर आणि म्हणू लागतो काय. आता हा जो आवाज कायचा ऐकला तर लगेचच इथे पूजा आणि सावित्री पण उठते आणि म्हणू लागते काय झाले जावई बापू. जावई बापू सांगू लागतात अरे 1-2 तास म्हणून झोपलोय काय, 5-6 तास उलटून गेले. आणि तुला माहिती का ती कृष्णा तर निघाली पण मंदिरात जायला. तर हे सगळं कोणी सांगितलं असं पूजा विचारू लागते. तर समर सांगतो की रंगा आहे ना त्याला मी सांगून ठेवलं, इथे काय घडामोडी होत आहेत त्या मला सतत सांगत राहा. तर आता ती जिंकती की काय म्हणून सावित्रीला भीती वाटते, कारण तिथं निघाली पण देवळाच्या दिशेने पायी पायी. आणि मग ती जिंकली तर. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण बघतोय सावित्री खूप घाबरली आहे. पूजा म्हणते की घाबरू नको आई, ती काही जिंकणार नाही, जिंकणार तर मीच. आपण बरोबर वेळेत तिथे जाऊन पोचूया, आपली तर सगळी तयारी झालेलीच आहे. आता फक्त पटकन फ्रेश होऊन आवरून घेऊया आणि लगेचच आपल्या कामाला लागूया असं म्हणत ते आवरू लागतात. इथे देवी आईच्या मंदिरात
पोचलेली असते बाळजाबाई. देवी आईकडे प्रार्थना करू लागलेली आहे की हे देवी आई, माझ्या कृष्णेला वाटेत काही संकट येऊ देऊ नको, तिला निर्विघ्नपणे मंदिरात पोचव आणि कुठल्याही प्रकारचे संकट तिच्यावर ओढवली तरी ते तू सांभाळून घेशीलच. ती फार खमकी आहे. तिने प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तिच्या प्रयत्नांना यश मिळू दे देवा. तिच्या प्रयत्नांना यश मिळते की नाही माहीत नाही, पण ह्या समरला प्रयत्न करण्यात जो यश मिळावं वाटतंय ना ते मिळते बरं का. कारण समरने खूप साऱ्या अडचणी इथे वाटेत पेरले. अगदी टोचणारी खडी मोठी मोठी, ज्याने पायात ती खडी टोचली तर रक्तच येईल अशी खडी टाकलेली असते. त्या वरतून ज्या वेळेला कृष्णा येत असते तिच्या पायाला खूप जोरात लागतं आणि आई गं म्हणत ती तिथेच डोळ्यात पाणी येऊन उभी राहते. आता इथे दलपतला भीती आहे की ही जी पूजा आहे ही माहेरी गेली तयारी करायला, याचा अर्थ ती चीटिंग करणार आणि जिंकणार पण. तर ती जिंकली तर, आणि दलपतची जी इच्छा होती की कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं, कारण घरामध्ये असताना आपण ठेवलं होतं, आता ती माहेरी गेली होती तिच्यावर लक्ष पण कोणी ठेवायला नाही. तर इथे आता बाजाबाई म्हणू लागते की लक्ष ठेवणं न ठेवणं, खरं खोटं जे काही आहे ना ते आपण देवाच्या चरणात समर्पित करून टाकू. देवी आईला आता ही नकलीवाली जी पूजा आहे, भक्ती आहे, ती स्वीकारायची की जी असली भक्ती आहे, जी मनापासून कृष्णाने केली, सगळं काही तिने मनापासून तयार केलं, बनवलं, ते स्वीकारायचं. आपण कितीही प्रयत्न करू कुणाला मदत करण्याचा, पण त्याचा उपयोग नाही. देव आता कुणाच्या भक्तीला साथ देतो, कुणाच्या भक्तींच्या प्रयत्नांना यश देतो, ते पण महत्त्वाचं आहे ना. आता जे घडेल खरं खोटं ते आपण देवी आईवरती सोडून देऊया आणि आपण बघू आता कोण विजयी होते. पूजा आता निघालेली आहे तयारी वगैरे करून, डोक्यावरती पाटी घेऊन, आणि वाटेतच तिला फार कळ लागते किती जड आहे ही पाटी. माझ्या डोकं दुखायला लागले, चालून कंबर दुखायला लागली, अनवाणी पायाने चालते तर पायात खडे पण टोचत आहे, फार त्रास होतो आहे. तर इथे सावित्री म्हणू लागते, हो ना गं, नुसती पाटी उचलून द्यायला मदत करायला मी गेले तर माझ्या कमरेतच गोळा आला. किती जड पाटी आहे, विचार कर ना गं, एवढी जड पाटी तुला घेऊन जाताना इतका त्रास होतो आहे तर त्या कृष्णाला किती होत असेल. तिने तर एवढी मेहनत पण केली, आपण तर सगळं विकत आणले. तर इथे पूजा म्हणू लागते, हो ना गाई, खरंच ती नाही जिंकणार, मीच जिंकेल. तर सावित्री म्हणते, एक काम कर, थोडा वेळ पाठी माझ्या डोक्यावर दे. तर इथे पूजा म्हणते, कोणी पाहिलं तर? सावित्री म्हणते, पाहिलं तर पाहिलं, माझी मुलगी आहेस तू, धीटपणे वागायचं, समोरच्याला काय बोलूच द्यायचं नाही. चल तू, कोण काय म्हटलं तर मी आहेच म्हटल्यानंतर लगेचच पूजाने पाटी आईच्या डोक्यावर सरसवली. आता ती सर पुढे निघालेली आहे मंदिराच्या दिशेने. आता इथे आपण पाहतोय सावित्री पाटी घेऊन येते, पण ही चीटिंग आहे, त्याला करणार तरी कोण काय. आता इथे बाळजाबाई मात्र प्रयत्नशीलपणे म्हणू लागते की खरं तर आपली कृष्णाच जिंकायला हवी, आणि त्या पूजाचं काय चाललं आहे काय कुणास ठाऊक, पण तिने चीटिंग जर केली तर केली ती आणि तिचं नशीब. आता वाटेमध्ये पाय आहेत, ज्यावेळेला खडा रुततो ना आपल्या कृष्णाच्या, टचकन डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण आता आपलं दुःख बाजूला सरसवायचं, जिंकायचं असेल तर ह्या दुःखासकट पुढे निघायचं असा विचार करून ती आता पुढे निघालेली आहे. सगळेजण टेन्शनमध्ये, खूप प्रयत्न केले सगळ्यांनी. मंदिराच्या आवाराच्या दिशेने कोणी येतं आहे का म्हणून प्रयत्न सगळ्यांनी केलेले. तर माहितीनुसार आता कृष्णाच्या आधी ही पूजा पोचते असं मिळालेल्या माहितीनुसार अंदाज लावत इथे जयवंत माहिती सांगू लागतो. तर इथे आपण पाहतोय एवढे प्रयत्न केल्यानंतर, दगडं टोचल्यानंतर सुद्धा ही कृष्णा अगदी एकवटून पुढे निघालेली आहे. तर आता समरचे प्रयत्न अपयशी ठरत आहे हे त्याला जाणवतं, आणि मग तो इथे पूजाला फोन करू लागतो. तर पूजा खूप थकलेली असते आणि समर कुठे आहेस, त्याच्यासोबत गाडीतच यायला हवं होतं असं म्हणत ती त्याला फोन लावू का असं विचार करते. पायाचे अगदी तुकडे पडले म्हणून सावित्री चिडचिड करत असते, पाय खूप दुखायला लागले असंही म्हणू लागते. पण विचार कर ना, आपल्या दोघी मिळून करतोय तरी ही अवस्था आहे, तर कृष्णा एकटी आहे तर एकटीची काय अवस्था असेल. पूजाला वाटतंय की ती जिंकणारच नाही, मीच जिंकेल म्हणून तिचा आत्मविश्वास दुप्पट झालेला. आणि त्याच वेळेला समरने फोन केला आहे. तर समरला म्हणते, हॅलो समर डार्लिंग, माझे ना खूप पाय दुखत आहे, एक गाडी घेऊन ये ना, आपण चिटिंग करूया ना. तर तो म्हणतो, अगं प्रत्येक गोष्टीत आपण 100% जर खोटं वागलो तर कसं काय चालेल, थोडंसं आपल्याला नमतं पण घ्यावंच लागेल ना. आणि राहिला विषय
तू कुठपर्यंत यायचा, कारण ना कृष्णा तुझ्या पुढे निघाली आहे मंदिराच्या दिशेने, तर तू पटपट सरसर चालत ये बरं. तरी काय, पूजाला जेव्हा कळतं ना कृष्णा पुढे निघाली आहे, तर ती आता दुप्पट वेगाने पुढे निघाली आहे. पण ती समरला आता निरोप देते की अजून काहीतरी प्रयत्न कर, आणि आता तर असे प्रयत्न कर की ती जिंकलीच नाही पाहिजे आणि पोचलीच नाही पाहिजे. तू काहीही कर, साम दाम दंड भेद जे वापरायचे ते वापर. मग वापरू तर वापरू काय, तर इथे पूजाने आयडिया दिली आहे. त्या पद्धतीने आता इथे जी काही संकट आणायची ते समर आणायला तयार आहे. तिने सांगितले, वाटेत आग लाव, काही कर, काड्या पेटव. तर त्याने आता ज्या दिशेने इथे आपली कृष्णा निघाली आहे त्या दिशेने पुढे जाऊन त्याने आग पेटवलेली आहे. आणि बघा आता पहिल्या पायरीपर्यंत पूजा पोचते सुद्धा. पूजा आलेली ही माहिती ज्या वेळेला बाळजाबाईला जयवंतराव येऊन सांगतात, तर आपली कृष्णा कुठे असेल म्हणून काळजी पण ती करते. जयवंतराव म्हणतात माहीत नाही, पण इथे पूजा पहिल्या पायरीवर पोचलेली आहे. ही गोष्ट खूपच धोकादायक आहे. तिला जर चाव्या मिळाल्या, तिला जर हे साम्राज्य मिळालं, तर ती त्याचं काय करेल हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. समरने पूर्णपणे प्रयत्न करून इथे वाटेत आग लावली आहे, आणि कृष्णा मात्र म्हणते की नाही, आता ही अग्निपरीक्षा आहे देवी आईने घेतलेली असं आपण समजायचं. आणि देवी आईचा जर हाच कौल असेल, तर आपण ती देवी आईची अग्निपरीक्षाही पार करायला हवी, असं म्हणत आपली कृष्णा त्या अग्नीमध्ये आता पाय टेकवत टेकवत निघालेली आहे. आणि तिच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळेल का, प्रश्नचिन्ह आपल्यापुढे पण आहे. आणि तो प्रश्नचिन्ह खरं तर आता विसरूनच जा, कारण पूजा लगबगीने मंदिरात जाऊन पोचते, देवी आई पुढे पाठी ठेवते, आणि ती तिथे पहिले पोचल्यामुळे पुढे काय होणार, आणि आता ही चिटिंग कशी केली आहे हे दुष्यंत आपल्या सगळ्यांसमोर सादर करू शकतो का, खरं खोटं सगळ्यांसमोर आणू शकेल का, आणि आपली कृष्णा जिंकेल का, हे सगळं काही पाहण्यासाठी आपण उद्या भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.